लग्नाची बेडी या मालिकेच्या 27 नोव्हेंबरच्या भागामध्ये राजश्री आता विनूची अवस्था बघून म्हणते, वहिनी मला विनूची अवस्था बघवत नाहीये, एवढ्याशा कोवळ्या पोराला किती तो त्रास होतोय असं म्हणत राजश्री किचनमध्ये जाते. त्यावेळेला ऋतुजा म्हणते, बघितलं का वहिनी, म्हणजे ह्या मुलीने आता मात्र राणीला पण काहीतरी आणण्याच्या बहाण्याने रूमच्या बाहेर पाठवलंय आणि काल तर तिच्याच हातून उठणं लागलं. याच्यावरती रुक्मिणी म्हणते, मला पण या सगळ्या गोष्टीचं टेन्शनच आलंय. रेश्मा म्हणते, पण टेक्निकली बघायला गेलं ना तर अजूनही सिंधू वहिनीच राघव दादांची बायको आहे, कारण अजूनही राणी आणि राघव यांचं लग्न झालेलं नाही आहे ना, म्हणजे सिंधूच बायको आहे ना. रुक्मिणी म्हणते, मला पण याच गोष्टीची भीती आहे, काहीतरी करायला पाहिजे हे मात्र नक्की, नाहीतर ही मुलगी पुन्हा आपल्या डोक्यावरती मिऱ्या वाटायला कमी नाही करणार. असं म्हणत रुक्मिणी आता काहीतरी करायला हवे असा विचार करत असतानाच इकडे सगळेजण हॉलमध्ये बसलेले असतात आणि त्याच वेळेला भाऊबीजेचा दिवस असतो. रत्नाकर आणि ऋतुराज यांचे चेहरे पडलेले असतात. रुक्मिणी म्हणते, मला माहिती आहे तुमचे दोघांचे चेहरे का बरं पडलेले आहेत, तुम्हाला आज माई आणि रजनी या दोघींची आठवण येते ना. याच्यावरती ऋतुराज म्हणतो, माईचा आपण एक वेळ समजू शकतो, म्हणजे राया गेल्यापासून त्या आश्रमाला तिने स्वतःला वाहून घेतलेलं आहे आणि ती पूर्णपणे रायाच्या कामाची धुरा सांभाळत आहे. राघव आणि राणीच्या लग्नाला पण किंवा नंतर पण माई कधी आली नाही, पण रजनीची आज खूप आठवण येते. आता रजनी येऊ शकत नसते, त्यामुळे रुक्मिणी म्हणते, एक काम करा बरं, उदास चेहरे करून बसू नका. राजश्री तू न ऋतुराजला आणि ऋतुजा तू रत्नाकरला ओळा, चालेल ना. राजश्री म्हणते, हो वहिनी चालेल की. आणि दोघींच्या चेहऱ्यावरती आनंद येतो, पण अजूनही रुक्मिणीचा चेहरा मात्र पडलेला असतो. मग राजश्री म्हणते, वहिनी काय झालं. पण रुक्मिणीला घडलेली पाडव्याची घटना आणि सिंधूच्या हातून राघवला लागलेलं उठणं हे सगळं आठवत असतं आणि आता रुक्मिणी उदास असते. राजश्री म्हणते, वहिनी काय झालं. रुक्मिणी म्हणते, काही नाही ग, राहून राहून कालचा प्रसंग मला सारखा आठवतोय. काल झालेल्या प्रसंगामुळे राणीला काय बरं वाटलं असेल. यावरती रत्नाकर म्हणतो, राणीला काय वाटणार, कारण त्या दोघांनी काही चुकीचं केलेलं आहे असं मला नाही वाटत आहे. रुक्मिणी म्हणते, तुला नसेल वाटत तरी मला ते वाटतंय. रत्नाकर म्हणतो, याच्यामध्ये चुकीचं वाटण्याचं काय आहे. राघववरती माझा पूर्ण विश्वास आहे. खरं सांगू का, तर आपल्या माणसावरती आपला पूर्ण विश्वास असेल ना तर समोरचा माणूस काय करतो याच्याकडे आपण लक्ष द्यायचं नसतं, कारण राघववरती विश्वास आहे आणि राघव आणि सिंधू दोघंही असं काही करणार नाहीत किंवा दोघांनी काही चुकीचं केलेलं नाही. यावरती रुक्मिणी म्हणते, रत्नाकर तू ना तिची बाजू घेणं बंद कर. असं म्हणत असताना राजश्री म्हणते, हो वहिनी मला पण असं वाटत नाही आहे की राघव असं काही करेल, राघववरती माझा ठाम विश्वास आहे. रुक्मिणी म्हणते, पण तुम्हाला दोघांना एक गोष्ट लक्षात येत नाही आहे की ही सिंधू आत्ता या घरात आलेली आहे आणि त्यानंतर पुन्हा इथून निघून जाईल तेव्हा राघव पुन्हा कोलमडला तर. अशी गप्पा गोष्टी चालत असताना आश्रमातील आता ट्रस्टी आणि अजून एक मॅडम सोबत येतात आणि येऊ का असं म्हणत त्या आता मधुराणीला विचारतात. मधुराणी दोघांचं स्वागत करते. आता ते सर जे असतात सोबतचे ते तरी आपल्या मॅनर्समध्ये असतात, पण आलेल्या मॅडम आघळपघळ असतात. मस्तपैकी खुर्चीवर जाऊन बसतात. सगळे रत्नपारखी उभे असतात. त्यांना म्हणतात, बसा बसा, अहो घर तुमचंच आहे की, म्हणजे मी तुम्हाला सांगायची गरज नाही पडली पाहिजे. असं म्हणत त्या सांगतात की आम्ही आश्रमाकडून खूप मोठ्या कामासाठी तुम्हाला भेटायला आलेलो आहोत. असं म्हणत त्या सगळ्यांना बसायला सांगतात. त्यावेळेला आश्रमाचे ट्रस्टी म्हणतात, हो खरं तर तुम्ही लोकांनी आश्रमासाठी दरवेळेला मदत केली आणि आता या आश्रमासाठी दरवेळेला तुम्ही ट्रस्टसुद्धा केलेला आहे. यावेळेला आम्ही आश्रमाचा निधी जमा करण्यासाठी नाटक करतोय आणि या नाटकामध्ये आश्रमातील मुलं वगैरे सहभागी होत आहेत, त्याचबरोबर रत्नपारखी कुटुंबातील लोकांनी नाटक करावं अशी आमची इच्छा आहे. ऋतुजा म्हणते, काय किती मस्त, कसलं नाटक. याच्यावरती बाई सांगते, आम्ही रामलीला सादर करतोय. ऋतुजा म्हणते, अच्छा मग इथे सुमित्रा कैकई सगळेच आहेत की. यावरती आता आश्रमातील बाई सांगतात, नाही नाही आम्ही न रामायणाचा उत्तरार्ध साजरा करतोय, म्हणजे लवकुश यांची गोष्ट आम्ही पूर्वार्ध नाही साजरा करत, त्यामुळे या पात्रांची गरज नाही आहे आणि या पात्रांसाठी लवकुश आणि राम सीता हेच सगळेजण हवेत, म्हणून रत्नपारख्यांच्या कुटुंबातील कोणीतरी ॲक्टिंग करावी आम्ही म्हणून या आशेने आलेलो आहोत. तोपर्यंत इकडे सिंधूने दोघांना रामाची गोष्टच सांगून पाठवलेलं असतं, त्यामुळे दोघंजण अगदी भाताश्री अशी वगैरे ॲक्टिंग करत बाहेर येतात आणि आश्रमातील लोक हे पाहतात. त्याच वेळेला त्या बाई म्हणतात, अरे बापरे, आम्हाला तर आमचे लवकुश मिळाले सुद्धा, पण काय रे विनू, तुला ही ॲक्टिंग करायला शिकवलं तरी कोणी. विनू म्हणतो, डॉक्टर काकू आहेत ना, त्यांनी मला आत्ताच रामायणातली गोष्ट सांगितली म्हणून आम्ही बोलत होतो. यावरती मॅडम म्हणतात, चला चला आम्हाला मस्तपैकी लव आणि कुश मिळालेले आहेत. यावरती आता
आता मात्र मॅडम म्हणतात, आम्हाला वाटतंय की तुम्ही दोघांनी लवकुशची करावं आणि रत्नपारखी, मिस्टर रत्नपारखी, तुम्ही रामाची भूमिका केलीत तर खूप उत्तम होईल. आता राघवला राम बनवायला सांगितल्यावरती राघव म्हणतो, नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, मी ना एक पोलीस ऑफिसर आहे, म्हणजे मला ॲक्टिंग वगैरे करणं हे काही जमणार नाही. यावरती त्या मॅडम म्हणतात, असं कसं म्हणताय? अहो, आश्रमासाठी तुम्ही ॲक्टिंग केलीत ना तर किती भारी होईल, तुम्हाला कळतंय का? म्हणजे लोक विचार करतील की IPS राघव रत्नपारखी ॲक्ट करत आहेत, म्हणजे आम्हाला ॲक्ट बघायला जायलाच पाहिजे. असा विचार करत लोकसुद्धा तुमच्यापर्यंत येतील ना, बघतील की प्लीज 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 तुम्ही हे करा, असं म्हणत ते आता रिक्वेस्ट करत असतात. इकडे सिंधू विचार करते की जर राघवने आश्रमाच्या नाटकामध्ये काम केलं तर मात्र आश्रमाला खूप मोठा फायदा होईल आणि या गोष्टीसाठी राघवने काम करावं असं सिंधूला वाटत असतं. म्हणून सिंधू विचार करते आणि ती म्हणते, म्हणजे आश्रमाचं हे नाटकच झालं नाही तर काय प्रॉब्लेम होईल का? ते मॅडम म्हणतात, ओ बाई, तुम्ही असं काय बोलू नका हां, कारण हे नाटक नाही ना झालं तर मुलांच्या मूलभूत गरजा, बेसिक गरजा पण पूर्ण होणार नाहीत. राघव म्हणतो, हे बघा, तुम्ही नाटक नक्कीच करा, पण यामध्ये मी ॲक्ट करू शकेन असं मला काही वाटत नाही. राघव आता आपले हात वरती करतो. सिंधू विचार करते, काहीही झालं तरी राघवने ॲक्टिंग करायलाच पाहिजे असा विचार करत सिंधू राघवला मनवण्यासाठी डायरेक्ट न बोलता इनडायरेक्टली नाटक न केल्यामुळे आश्रमातील मुलांचं कसं आणि किती नुकसान होईल हे समजवण्याचा प्रयत्न करते. राघवला सिंधूचा पॉईंट समजतो की आपण काहीही करून नाटक करायला पाहिजे, पण त्याचं मन तयार होत नसतं. त्यावरती आता मात्र इकडे विनूसुद्धा विचार करतो की आम्हाला हे नाटक करायचं आहे, बाबा आमच्यासोबत नाटक करतील तर किती छान होईल. आता मात्र विनू रुक्मिणीला गळ घालण्यासाठी रुक्मिणीकडे येतो आणि रुक्मिणीला म्हणतो, आजी, घरातले सगळेजण तुझं ऐकतात, तर तू सांग ना मग बाबांना ॲक्टिंग करायला, प्लीज 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 तू बाबांना ॲक्टिंग करायला सांग ना. असं म्हणत विनू रुक्मिणीला गळ घालायला लागतो. रुक्मिणी आता विनूच्या गोड भावनांना भुलते आणि म्हणते, 1 मिनिट थांब राघव, अरे कर की तू ॲक्टिंग, काय प्रॉब्लेम आहे? आश्रमासाठी मदत होणार असेल तर आपण नेहमीच पुढाकार घेतो ना, कर बरं तू ॲक्टिंग. झालं का विनू तुझं समाधान? असं म्हणत रुक्मिणी आता विनूच्या गालावरती एक चापट मारते. मग इकडे तोपर्यंत सावी म्हणते, प्लीज प्लीज करा ना तुम्ही ॲक्टिंग. यावरती आश्रमातील आता त्या बाई म्हणतात, तुमच्या मुलांचं तरी ऐका की, मुलांसाठी तरी ॲक्टिंग करा. आणि तसंही आम्हीच तुम्हाला आश्रमातून विनूला दिलंय की नाही, मग त्याची एवढी इच्छा तरी पूर्ण करा. असं म्हणत राघववरती आता प्रेशर आणलं जातं. राघव म्हणतो, ठीक आहे, मी ॲक्टिंग करायला तयार आहे. राघव ॲक्टिंग करायला तयार होतो. दोन्ही मुलं नाचायला लागतात, सगळेजण खुश होतात. पण इतक्यावरती गोष्ट थांबणार कुठली? त्या आश्रमातल्या बाई उठतात आणि राघवच्या जवळ येतात. राघवच्या जवळ येत ते सांगतात की, हे बघा, तुम्ही एकट्याने ॲक्टिंग करण्यापेक्षा तुमची बायको आहे ना, त्यांनी जर सीतामाईचा रोल केला तर. असं म्हणत रत्नबारक्यांच्या समोर त्या बाईंनी मोठा बॉम्बच फोडलेला असतो. सिंधूकडे बोट दाखवत त्या म्हणतात, तुम्ही राम बना आणि या सीता आणि तुमची 2 मुलं लवकुश, मस्त फॅमिली ड्रामा होईल. इकडे मधूला तर आता काय बोलावं कळतच नसतं. पण चिडलेली रुक्मिणी आता समोर येते आणि त्या बाईंना म्हणते, थांबा, काय चाललंय तुमचं? त्या म्हणतात, अहो माझं काही चुकलं का? रुक्मिणी म्हणते, चुकलं म्हणजे खूप काही चुकलंय. ती राणीचा हात धरते, राघवच्या बाजूला आणून उभी करते आणि म्हणते, ही आहे राणी, मधुराणी राघव रत्नपारखी, IPS राघव रत्नपारखी यांची मिसेस. आता मात्र आश्रमातील बाईंना खूप मोठा धक्काच बसतो. त्या राघवकडे पाहतात. राघवसुद्धा मान डोलावतो. पण तरीसुद्धा सीतामाई ही मात्र सिंधूच बनणार असते. सिंधू आणि राघव, राम आणि सीता आणि लवकुश 2 मुलं बनत खूप मोठा ड्रामा करत नियतीने पुन्हा एकदा अर्धवट राहिलेल्या लग्नाची गोष्ट सगळ्यांच्या समोर आणत सिंधूला न्याय मिळवून दिलेला असतो. तोपर्यंत इकडे रुक्मिणीला पकडायला पोलिस आले. म्हणतात, तुम्ही सुनांचा जाच करता अशी तुमच्या विरुद्ध कंप्लेंट आहे. रुक्मिणी म्हणते, कंप्लेंट कोणी केली? ऋतुजा म्हणते, कुणी केली असणार सिंधूशिवाय. आता सगळेजण सिंधूकडे पाहतात. पण सिंधूला मुळातच या घरची सुमेचा मानच नाही, तरी कंप्लेंट करूच कशी शकते? पण या कंप्लेंटमुळे सिंधू आणि राघव हे अजूनही नवरा बायको आहेत आणि राणीचं लग्न झालं नाही हे मात्र सत्य समोर येणार आहे आणि सिंधूच राघवची अजूनही बायको आहे या सत्याचा पोलिसांच्यामुळे उलगडा होणार आहे.